येशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवी हेची मजदी, अनेक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतासी निरवी हेची मज दे. अनेक तुझे काही न मागो देवा विठ्ठल. सिमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथमा, सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरति प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय, नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय, तस्मै मकाराय नमः शिवाय. अरुण नयन राजीव सुवेशं, सीतानयन चकोर निशेषं. हररुदिमानस बालमरालं, नवमी राम बाहु विशालम्. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. श्री राम जय राम राम, 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 श्री राम जय राम.
राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम 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 शैलाभदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हेची मज दे अनेक तुझे काही नमागु देवा प्रस्तुत उपांत्य मागणीच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वभूषण विश्ववंदनीय या महान साधूमुळे तुम्हा मला भक्तीचा अधिकार मिळाला आणि भव्य वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा मागणी प्रकरणातील आपल्या सगळ्या टाळकऱ्याच्या रोजच्या पाठातील रोज भजन संपल्यावर हा अभंग म्हणावाच लागतो अशा मागणीचा अभंगाच्या सेवेकरता गायला विठ्ठल मुंदेश्वराच्या सानिध्यात शिवरात्रीचा महोत्सव गेले 23 वर्ष परिपूर्ण होऊन 24व्या वर्षातलं आजचं हे रात्रीच्या सत्रातलं शेवटचं कीर्तन आहे. याला कुणी मागणी म्हणतं, कुणी जागर म्हणतं, कुणी उपांत्य म्हणतं. उद्या मात्र काला आहे म्हणून मागणीची सेवा आणि या जन्मभूमीमध्ये आहे. श्रीराम प्रसादित भजनी मंडळी आणि गावकऱ्यांच्या अति आग्रहामुळे आज रामायणाचार्य पाचपोर महाराज संजय महाराज पाचपोर यांची तारीख घेतलेली होती, पण त्यांचा अयोध्येला सप्ताह कालपासून सुरू झाला. बंडातात्या कराडकर त्यांची सगळी टीम आहे आणि त्यांनी अचानक बदल केल्यामुळं भजनी मंडळीच्या आणि गावकऱ्यांच्या आग्रह म्हणता येत नाही आज्ञेमुळे ही सेवा माझ्याकडे आली. विठ्ठल दिन आहे. महान तपोनिधी सद्गुरु गोपाल बाबांचा आशीर्वाद, वैकुंठवासी भागवताचार्य दिलीप बाबा मुळे यांची प्रेरणा, यांचा आशीर्वाद, सगळ्या गावकऱ्यांचा, आबाल वृद्ध नर नारी तरुण मित्र मंडळी नेते मंडळी यांच्या सगळ्यांच्या योगदानातून सहकार्यातून भक्ती भावनेतून हा नामसप्ताह संपन्न होतोय. आणि आज शिव महापुराणाची सांगता झालेली आहे. दीप प्रज्वलन दीप उत्सव झाला मोठ्या थाटात. तसं पाहिलं तर 1 तास कीर्तनातला निघूनही गेलेला आपल्या. आता शिल्लक राहिला 1 तास. 1 तास उरला
खटवांग रायाशी नाही, माझ्यासाठी एकट्यासाठी. विठ्ठला मागणीचा दिन आहे उद्या मात्र काला. पहिला दिवस जर असेल तर मंगल प्रकरण, दुसरा दिवस असेल अद्वैत प्रकरण, तिसरा दिवस असेल स्वरूप प्रकरण, चौथा दिवस असेल भक्ती प्रकरण, पाचवा दिवस असेल तर संत प्रकरण, सहावा दिवस असेल तर उपदेश प्रकरण, आणि मागणी सातवा दिवस असेल तर मागणी प्रकरण उद्या काल्याच. महाराष्ट्रातला वैदिक संप्रदायातला वक्ता जो जो कुणी असेल तो याच परंपरेत बोलणार. विठ्ठला विठ्ठला. सुंदर मंडप दिलेला आहे आणि दोन्ही माईक सिस्टमचे ऑपरेटर आणि दोन्ही या सिस्टम आणि मंडपचे मालक आमचे माऊली तुपे गोंदीकर आणि अशोक भाऊ भिडे ढाकलगावकर यांनी सुंदर माईक सिस्टम दिली. त्यांच्याकरता आपण एकदा टाळी वाजवलीच पाहिजे. मागणी म्हटलं की सगळ्याला आनंद आहे. देवाला मागावंच लागतं, कारण की मागितल्याशिवाय भगवानही देत नाही. भगवंताला अहंकार नाही, पण स्वाभिमान देव सोडत नाही, मागितल्याशिवाय देत नाही. जीवाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर मानव देहात आलेल्या प्रत्येक नर नारीनं मंदिरात यावं, देवाकडे यावं, भक्ती करावी, सेवा करावी आणि मग मागावी. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, घेतल्या वाचून. काय किती सुंदर प्रमाण दिले. सेवाच केली नाही, दान मागण्याचा काय अधिकार आहे? आई वडिलाची सेवाच केली नाही, त्यांनी कमवलेल्या इस्टेटीचा वाटा मागण्याचा काय अधिकार आहे? शिष्यानं सद्गुरूची सेवाच केली नाही, त्याला आत्मज्ञान मागण्याचा काय अधिकार आहे? जरा विचार करा. सैनिक सीमेवर आहे, सेवा करत नाही, पण मोबदला मागतोय, अधिकार नाही. तसा भक्त आहे आणि भक्तानं देवाची जर सेवाच केली नाही तर मागण्याचा अधिकार नाही. पत्नीनं पतीची सेवाच केली नाही, 4 तारखेला पगार होणार आहे, 3 तारखेला गरम पोहे घेऊन येतील, कसं जमणार हो? हे शक्य नाही. सेवा केली ना, मेवा घ्यायला काय हरकत नाही. तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सांगतात, पिढ्यान पिढ्या मी तुझी सेवा करतो, आज मागण्याचा अधिकार आम्हाला आहे. ज्यानं सेवाच केली नाही त्याला मागण्याचा अधिकार नाही, तो मागण्याच्या पात्रतेचा नाहीये. तुकोबाराय सेवा करतात म्हणून मागतात. आता पहिलं चरण लक्षात घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. तुकोबारायांची वेदवाणी प्रत्येक शब्द व्याकरणालाही लाजवेल, शब्द सुद्धा लटलट कापतील. हे तुकोबारायांची वाणी. महाराज सांगतात, मागणे ते एक. त्रिपुटी लक्षण बघा कसं येतं. एकच मागणे आणि एकाच देवाकडे. जरा लक्षात घ्या, एक मागणे एका देवाकडे, आणि ते मागणं सुद्धा त्याचं फलश्रुती सुद्धा एक आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. आपण भक्ती करताना अन्य देवाकडे मागण्या मागतो. ज्या देवाकडे जी वस्तू नाही त्याच्याकडे मागणी. ज्या मुलाचं लग्नच जमत नाही तो हनुमानजीच्या मंदिरात गेला. दर शनिवारी पाणी हनुमानजीच्या अंगावर, रोटीची माळ, रोज
दिवाबत्ती मारुतराय प्रसन्न झाले. वरम रोही वर्मा, काय मागायचं धमाल. ते मला मारुतराया लय वशिले लावले पण कुठंच जमाना. काही करा पण एवढी सोय जमवा. हनुमानजीनं गदा उगरली बेट्या, जर मला हे खातं जमलं असतं तर मी शेंदूर लावून उभा कशाला राहिलो असतो. कारण की मागणी चुकली ना. बघा, मुलगा लहान वयात आस्तोळ आस्तोळ रडतो. त्याला काय पाहिजे असतं हे कोणालाच कळत नाही, एकाच व्यक्तीला कळत. मग ते मुलगा रडत रडत आपल्या बापाकडे जातो. बाप त्याला दुकानात नेतो, चॉकलेट देतो, कुरमुले देतो, त्याला खायला अजून काही बिस्किट देतो. पण त्याचं काही रडणं थांबत नाही. मग ते बापच आहे, त्याचा बरोबर गालगुसा घेऊन त्याला दंक ना देतो. मग पत्नीला म्हणत, हे लेकरू आणि तू, आणि झाल्यावर सगळ्या गावात पेढे वाटीतून आता का एवढी बेजारी. पण एक लक्षात घ्या, लेकरू आपल्या पित्याकडे रडतय पण पित्याला काय पाहिजे हे कळत नाही. पण तेवढ्यात माय त्याला उचलते, हे भैया विठ्ठला विठ्ठला. बस बस विठ्ठला विठ्ठला. आईलाच कळत. आई वाचून इतराला त्याच्या अंतकरणातली भाषा कळत नाही. मग ती लेकराला जवळ घेते. माझं पपुन, माझं बबड, माझं छकुलं, पटपटा मुके घेते, त्याचे डोळे पुशिती, नाका वाटत शेंबूड आल्याला आपल्या पदरानं पुशिती हो. आणि मग म्हणती, बाळा मला माहिती तुला काय पाहिजे, तुला भूक लागली, तुला दूध प्यायचंय, आज तुला चॉकलेटची गरज नाही. मग ती आई त्याला दूध पाजते. म्हणजे मला सांगायचं काय, आपल्याला काय पाहिजे आणि आपल्याला देणारा कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मागणी ही फेल आहे. विठ्ठला मी हा एक टप्पा तुमच्या पुढे ठेवला. दुसरा एक टप्पा ठेवतो मांडणीचा. मागणी देवाकडे. मग ते देवाकडे कोण्या, ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे. तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता, तुझी एक दान शूरदाता. ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता, दाता तोची एक दान शूर दाता. मागणी कोणाकडे, ज्याच्याकडे ऐश्वर्य त्याच्याकडे मागणी. बरं नुसतं ऐश्वर्य असून जमत नाही, तो देण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे. 2 नंबर. बरं ऐश्वर्य स्वातंत्र्य पण देण्यासाठी उदार पाहिजे. काहीकडे खूप असतं, मी गाव सोडून सांगतो, पण देण्यासाठी उदारत्व नसतं. जरा बघा आता, सहज माझ्या गुरु महाराजांनी मला सांगितलेला एक दृष्टांत सांगतो. एक भणंग भिकारी आणि 3 दिवस झाले पुरतं पोटभर अन्न सुद्धा नव्हतं. तो याच्या त्याच्या दारामध्ये भीक मागायला जायचा. योग असा की आज पहाटे उठला, स्नान केलं, फाटके तुटके कपडे घातले, हातामध्ये जर्मनचा कटोरा घेतला, मनात विचार केला, देवा मला आज कोणीतरी दाता भेटू दे. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडिताः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानवा. शास्त्रकार सांगतय की हजारात एखादा दाता आहे.
हजारात एखादा दाता. दात्यावर बोलायचं म्हटलं की 1 तास जाईल निघून आपला. बोलायचंय तो देवाच्या मंदिरात गेला. देवा असा कुणी दाता भेटू दे की माझे 2 लेकरही पोटभर खाल्लं पाहिजे, पत्नीलाही पोटभर भेटलं पाहिजे, मलाही पोटभर भेटलं पाहिजे, आणि दुसऱ्याच्या घरी मागण्याची गरज नाही भासली पाहिजे. मंदिरातून बाहेर निघाला, पुढे रस्त्याने चालला. व्हीआयपी बंगला होता. दारामध्ये गेटवर वॉचमॅन होता, फॉर्च्युनर गाडी बसायला. आणि त्यानं विचार केला हा धनिक श्रीमंत आहे आणि निश्चित आपल्याला 500-1000 दिल्याशिवाय माघारी जाणार नाही. म्हणून तो गेटवरच उभा राहिला. कोण? भिकारी. भनंग. 1 तास गेला तरी साहेब बाहेर येईना. गाडी पुसून ड्रायव्हरनं तयार ठेवली. ड्रायव्हरनं दरवाजा उघडून ठेवला. मग साहेब बंगल्यातून खाली उतरले. पटापटा सेवकानं नमस्कार केला आणि साहेब गाडीत बसणार की मोठ्यानं त्या भणंगानं हाक मारली. हाक मारल्याबरोबर साहेब गेटच्या बाहेर आले आणि ड्रायव्हरला सांगितलं गाडी पुढे घे. मग त्या भणंगाच्या जवळ आले. का रे बाबा? साहेब 1-2 पैसे द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुम्हा मुलाले कराला. 1-2 पैसे द्या. व्याकुळ झाला हो. डोळ्यावाटे अश्रुधारा. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केलंय. भणंगाची ती अवस्था सांगितली. यानं अगदी कोटाच्या खिशात हात घातला. साहेबांना याला अपेक्षा होती आता खिशात हात घातल्यावर तरी हा रीता काढणार नाही. तुम्ही बघा, आपल्याला नातेवाईकांना जर एखाद्या वेळेस आश्वासन दिलं ना, मी अमुक अमुक कार्याला तुम्हाला 10,000 आणून देईन, अपेक्षा लागती. त्याच्यानं देणं होत नसलं त्याने डायरेक्ट सांगा भेटत नाही. अपेक्षा. पंक्तीला बसल्याच्या नंतर पहाड जवळ आली की अपेक्षा वाढते. जर बघा तसं मागणाराची अपेक्षा आपण खिशात हात घातल्यावर जास्त अधिक वाटते. कमी भेटेल जास्त भेटेल पण भेटणार ठरलेला विषय. यानं कोटाच्या खिशात हात घातला. हात रेताच बाहेर पडला. पॅन्टीच्या खिशात हात घातला. रेताच. आणि त्याला जायचं होतं कोर्टाच्या केसला. तारीख होती. वेळ झालेला होता. आता पुन्हा वर बंगल्यावर जाण्यासाठी वेळ नव्हती. त्यानं काय केलं माहिती का? त्या भणंग भिकाऱ्याकडे पाहिलं आणि त्या मोठ्या धनिक श्रीमंताच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा माझ्याकडे भरपूर देण्याकरता मी स्वातंत्र्य उदारपण आहे, पण आज माझ्या खिशात 1 रुपया नाही. उद्या मात्र तू माझ्या दारासमोर ये, मी तुला 1000 देणार होतो, उद्या 5 दिले. म्हणून त्या भिकाऱ्याच्या गालावून हात फिरवले. हातात हात घेतला. तोच तो भिकारी पटकन खाली वाकला आणि त्या धनिकाच्या पाया पडला. वाक्य ऐका. त्या भिकाऱ्यानं काय उत्तर दिलं? साहेब रोज ₹1-2 उपेक्षित बुद्धीनं फेकणारे लोक मी भरपूर पाहिले. दारातून धक्के देऊन ढकलून देणारे लोकही भरपूर पाहिले, पण तुमच्यासारखा दाता मी आज पहिल्यांदाच पाहिला. तुम्ही रुपये नाही दिला, पण तुम्ही माझ्या हातात हात दिला. जीवनात हात सोडणारे भरपूर आहेत, पण हातात हात देणारा भेटतच नाही. तुमच्यासारखा दाता विश्वात तुम्हीच. आता हे तुम्हाला किती कळलं हे मला नाही कळलं. सांगायचं मायेनं हातात हात दिला हीच खरी श्रीमंती आहे. आज भरपूर दान भेटलं हे अतिशय महत्वाचं आहे. आज भगवान उदार आहे, श्रीमंत आहे. श्रीमंतीच्या बाबतीत जर विचार केला तर भगवंताची लक्ष्मीच पत्नी आहे आणि जग लक्ष्मीच्या मागे लागलंय. विठ्ठल ज्ञानोबरायनं 9व्या अध्यायात अत्यंत सुंदर वर्णन केलंय. मग अभिमान सांडोनी पांडवा. किती सुंदर उदाहरण दिलं. जी सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा. पाय धुवावयाच्या दैवा प्राप्त झाली, पाय लक्ष्मीचे हाती तिशी आवे कापुळती. अहो तो लक्ष्मी कांत आहे, लक्ष्मीचा पती, तिथं काय कमी ऐश्वर्य आला. बरं स्वातंत्र्य त्याच्याकडे एवढं आहे
की त्याला कोरोना आणता येतो आणि घालवताही येतो. विठ्ठला विठ्ठला. उदारताच्या बाबतीत जर विचार केला तर तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. काय तुझं उदारत्व आहे. शशुपाळानं 100 शिव्या दिल्या हो. गवळ्याचं कार्ट, बापाचा पत्ता नाही, कुठं जन्माला आला, अशा किती शिव्या दिल्या. 100 अपराध केले शिशुपाळानं आणि भगवंतानं मग 100व्या अपराधावर सुदर्शन चक्र सोडलं. अखंड वैर करणारा शिशुपाळ त्याचा वध केला, पण वध केल्यावर त्याच्या हृदयातून एक आत्मज्योत बाहेर पडली आणि ती डायरेक्टली कृष्ण परमात्म्याच्या हृदयामध्ये विलीन झाली. त्यावेळेस धर्मराजानं प्रश्न विचारला, राजा युधिष्ठिर, की हे प्रभू, हा तुमचा तर वैरी आहे आणि तुम्ही त्याला आपल्या हृदयात स्थान दिलं. भगवान सांगतात, त्याचं कलेवर त्याची बुद्धी माझी वैरी होती, त्याचं आत्मस्वरूप नाही, म्हणून त्याच्या इतका उदार नाही. तुझे सगुण उदाराची राशी, तुझे सगुण उदाराची राशी, तुझे सगुण उदाराची राशी, तुझे सगुण उदाराची राशी, तुझे अरे उदाराची रास आहे तो कोबऱ्याने पुन्हा एक दुसरं प्रमाण दिलं. तू तो उदाराचा राणा, राणा रे 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 ना, माझी अल्पची वासना, माझी अल्प वासना आहे, तू उदाराचा राणा आहे. आपल्याला बोलायचंय भगवान किती उदार आहे. अहो तुम्ही बघा, सुदामपुरी पासून तर द्वारकेचं अंतर किती. सुदामजीच्या पत्नीनं सुशेला नाव आहे तिचं, सुशेला, अत्यंत सुशील आहे. तिनं 3 मुठी तांदूळ जिच्या घरून मागून आणले होते. तिने सुद्धा 12 उतरंडीच्या खालच्या डेऱ्यातले आणि आजच सासूच्या हातचे होते का काय, त्याला सगळ्या जाळ्या लागलेल्या, कुमट झालेले आहे. ते टाकले तिने तिच्या पदरात, तर पदर सुद्धा नाही, त्याला छिद्र पडलेले. घरी आणले, निसले, फटकिले, धुवून काढले, कापडात बांधले. अहो कापड सुद्धा बांधायला नाही. आणि सुदामजीनं ते बगलात गाठून मारले. चालण्यामुळे उष्णता, शरीरातली ऊर्जा वाढते, ऑटोमॅटिक घामाच्या धारा. डायरेक्टली सुदामा कुठे आलाय, तर द्वारिकेमध्ये. तिथं पाहुणचार झाला, वेळ नाही आपल्याकडे, काय काय घडलंय सगळ्याला माहिती. आणि नंतर भगवान म्हणतात, सुदामा सुदामा, अरे माझ्या वहिनीने काहीतरी खायला दिलं असेल, तुझी सवय ती एकट्याची खायची. कारण की गुरु घरी असताना तू गुरु मातेनं दिलेले 3 मुठी हरभरे एकट्यानं आणले आणि त्याचा परिणाम तुला भोगावा लागला. काहीतरी दिलं असेल,
सुदामा त्या राजवैभवात लाजू लागला आणि सुदामान आपल्या बगलातली गाठोडी तशीच दाबायची. भगवंतानं पाहिलं ती चिंदी लोंबलेली होती. देवानं पकडली आणि सुदामा एका बाजूला ओढतो, भगवान एका बाजूला. काय माझ्या परमात्म्याचं नवल आहे, ज्याची सोन्याची द्वारिका आहे, सार्वभौम सत्ता ज्याची, लक्ष्मीचा पती रुक्मिणी माता जवळ आहे, आणि तो त्या पोह्यासाठी ते गाठोड ओढतो. हिसकून घेतल्यावर नाचू लागला भगवान. नाचता नाचता भगवंतानं सुदामाला सांगितलं, जाग्यावर थांब. खाली ठेवली गाठोडी आणि त्याच्या गाठी खोलायला लागला. ज्ञानोबांनी ओवी दिली, हे सांगावया काय किरटी, तुम्हीची देखिली आपुलिया दिठी, मी सुदामाच्या सोडी गाठी पोह्या लागली. मग त्या पोह्याच्या गाठी सोडल्या. मला उदाहरण द्यायचं, किती उदार आहे. 1 महिना चलतोय, पुन्हा किती वर्षाचे ते तांदूळ, आणि तेही आळ्या जाळ्या लागलेले, फटकून आणलेले. 1 महिन्यात बगलात पुन्हा मीठ टाकायचं कामच राहिलं नाही. लक्षात आले तुमच्या? आता घामानं लतपत झाल्याले, मुरून गेल्याले, त्याला बुरा आलेला, आणि भगवान 1 मूठ तोंडात टाकतात आणि म्हणतात, वा क्या बात आहे. प्रमाण गणार नाही कोणाचंच, कारण की तो विषय माझा नाही, उदारता सांगायची. सुदाम ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला. काय सांगा, आम्हाला काकडा सांगतोय, आणि हाच असणारा सुदामा गेलाय भगवंताच्या जवळ. तेव्हा 3 मुठी, 2 मुठी तर हल्ल्या देवानं, 1 मुठ तर त्या 16,108 पत्न्यानं वाटून घेतली. कारण की त्यांना माहित होतं एवढा उदारे. पहिल्याच मुठीमध्ये त्यानं आतल वितल सुतल महातल तलातल देऊन टाकलं. दुसऱ्या मुठीमध्ये भूलोक भोरलोक महलोक जनलोक तपोलोक सत्यलोक स्वर्गलोक देऊन टाकलं. जर आता 3री मूठ जर यांनी खाल्लीच तर ह्यो स्वतःलाही देऊन टाकेल. एवढा उदार, हा एवढा उदार. उदार शब्दावर 1 महिना कीर्तन होईल. रावण मरायच्या आत बिभीषणाला लंकेचं राज्य प्रदान करतोय. उदार आहे. विठ्ठल विठ्ठल. मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. मुष्टी शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा तिथला. हा धर्म लागो सदैवाचा परोपकारी, असं वर्णन केले. सुदाम ब्राह्मणाचे 2 मुठी पोहे खाल्ले, त्या मोबदल्यात काय दिलं माहिती का? जशी द्वारिका देवाची, तशी सुदामपुरी सुद्धा सोन्याची. एवढा उदार. आता उदार शब्द थांबवतो, स्वातंत्र्य शब्द थांबवतो, आणि ऐश्वर्य शब्दही थांबवायचा आपल्याला. याचं मत खंडन करण्यासाठी ज्ञानोबांनी एक ओवी दिली. ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुण वर्य वसती जे, म्हणून तो भगवंत. तुकोबाराय म्हणतात, मी तुला मागतो विठ्ठला विठ्ठला. देवाला मागूच नाही, कारण की मागितल्यावर संबंध तुटला जातो. किती घनिष्ठ मैत्री असू द्या, आणि रोज जर उसने पैसे मागत असेल तर ती मैत्री तुटते. किती शेजाऱ्याचं प्रेम असू द्या, रोज साखर कब्बर द्या, कब्बर दूध द्या, लसणाची 1 कांडी द्या, थोडी खोंगाभर पत्ती द्या, असं रोज जर मागितलं ना, मग ती म्हणते, काकू तुम्ही नाही बोलल्या तर चलत, पण आता ही लसणाची कांडी शेवटची घेऊन जा, आणि पुन्हा लसणासारखं तोंड मला पुन्हा दाखवू. याचा अर्थ मी तुम्हाला काय घ्यायचं लक्षात घ्या. रोज मागणारा मित्र मित्राला आवडत नाही, मागणारा शेजारी आवडत नाही. किती बापाचं प्रेम असतं पुत्रावर,
पण त्यानं जर महिन्यालाच मागणी केली, मला गाडी घ्यायची द्या 50, मला अमुक करायचं द्या 25, मला मोबाईल घ्यायचा द्या 10,000, मग शेवट बापही त्याला कंटाळून म्हणतो, पोरा लाडका एकुलता एक आहे, मला त्याचा आनंद होता, पण अशी जर रोज मागणी असली तर आजपासून थोत्तर दाखायचं नाही. असं झालंय ना. मागणी करणारा पुत्रही आवडत नाही, मागणी करणारा जावाई सुद्धा आवडत नाही. तुम्ही काही चिंता करू नका, अजून पाहिजे तुमचं. विठ्ठला विठ्ठला. मागणी करणारा जावाई सासऱ्याला आवडत नाही, एक. मागणी करणारा पुत्र बापाला आवडत नाही, दोन. मागणी करणारा शेजारीन सुद्धा शेजारणीला आवडत नाही, तीन. आणि मागणी करणारा मित्र मित्राला आवडत नाही. हे जर खरं असेल तर आम्ही रोज मंदिरात येतो, देवा माझं भलं कर, देवा माझ्या बोरला पाणी लागू दे, देवा मला नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं भलं होऊ दे. ह्या ज्या मागण्या आहेत ना, ह्या सर्व सामान्य मागण्या आहेत, ह्या अज्ञानातल्या मागण्या आहेत. खरं सांगू का, प्रारब्धात जे लिहिलेलं आहे त्याच्या पलीकडे भगवानही काही देत नाही, पण प्रारब्धात जे आहे त्याचं संरक्षण करतो आणि त्रास जो होतो त्याचा त्रास होऊ देत नाही. ही भगवंताची भक्ती आहे. याच्यावर वेगळं चिंतन मांडता येईल, पुढे बोलायचं आपल्याला. आता बघा, प्रजेनं राजालाच मागावं, एक. सैनिकानं सेवका म्हणजे त्या सेवकानं मालकालाच मागावं, दोन. आणि पत्नीनं फक्त आपल्या पतीलाच मागावं, इतराला नाही. आता या माता भगिनी बसलेल्या आहेत. हा, तुम्ही रामायण चांगलं ऐकलंय. सोन्याचं मृग हरण हे माता सीतेनं पाहिलं का रामानं? सीता मातेनं पाहिलं. फुलं तोडीत होत्या माता सीता पंचवटीला, पळत पळत वापस आल्या आणि राम प्रभूकडे मागणी केली का लक्ष्मणाकडे? राम प्रभूकडे केली. विचार करा, इंद्रजित मारण्याची ज्याची ताकद आहे त्याला मृग हरण मारता आलं नसतं का? मग लक्ष्मणाला का नाही मागितली? लक्ष्मणाला मागण्याचा अधिकार नाही, मागण्याचा अधिकार आपल्या पतीला आहे. हे वाक्य जरूर लक्षात घ्यायचं. सीता मातेनं विनंती केली, प्रभू मी जनक राजाची कन्या, राजा दशरथाची सून आणि जगाच्या मालकाची पत्नी, पण अनवाणी पायानं वनवासात आले. झोप घेताना उशाला उशी नाही, तक्क्या नाही, दगड घेतला, कधी तक्रार नाही, पण आज मागणी तुमच्याकडं. हे सोन्याचं मृग मारून मला द्या की जेणेकरून त्याची कातडी काढून चोळी तयार करेल आणि अयोध्यात गेल्यावर राज सिंहासनावर परिधान करेल. माझा दृष्टांत संपला. पुढं काय घडलं ते रामायण तुम्ही ऐकलं. विठ्ठल. याच्यातून उत्तर एक घ्यायचंय. जरा बघा, मुलगा कितीही कमवणारा असला, मी जरा क्षमा मागून बोलतो, मुलगा कितीही मोठ्या पदावर असला आणि कमवणारा असला तरी घरात त्याची आई आपल्या मालकाच्याच टांगलेल्या शर्टाच्या खिशात हात घालते, मुलाच्या नाही. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. लय पान उतारा नका करी जातो. शिवपुराण ऐकले तुम्ही आता. मग बोलायचं कसं, आदर कसा द्यायचा? हक्काची जागा म्हणजे पती आहे आणि पतीच्या खिशातली नोट त्याच्या पश्चात जरी काढून घेतली तरी तो तिचा अधिकार आहे. अधिकार आहे. मी स्पष्ट बोलतो. जरा शिवरायांच्या चरित्राकडे नेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठला विठ्ठल. राजगडावर खलबत खाण्यामध्ये राजांची गुप्त मीटिंग जिथं व्हायची ना त्याला खलबत खाना म्हणायची. महाराष्ट्राचे राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवराय, शाबास शाबास. आणि नाईक येऊन गेले की नव चैतन्य घरावर निर्माण झालं. तसं पाहिलं तर शाहिस्ते खानानं अनेक वेळेस
म्हणजे 3 वर्षामध्ये सगळा मुलूक जाळून लुटून ध्वस्त केलेला होता. त्याची भरपाई वसुली करण्याकरता राजे एक दिव्य करणार होते. ती वाट बघत होते बहिर्जी नाईकांची. नाईक आले, ते नाईक फक्त राजांनाच ओळखू येत होते, इतराला नाही. नाईकांना अनेकांना पाहिलं, पण कोणीच ओळखू शकलं नाही. फक्त राजेच नाईकाला ओळखीत होते. त्यांचं नाव आहे गुप्तहेर खात्याचे मंत्री बहिर्जी काका नाईक. नाईक आल्याबरोबर राजांना वर्दी केली. राजे तत्कन सिंहासनावर उठून उभा राहिले. राजगडावरचा प्रसंग आहे. राजे खलबत खाण्यामध्ये जाऊन पोहोचले. एवढा अंधार होता, पलोते पेटण्यात आले. करकर करकर दरवाजा बंद झाला आणि खलबत सुरू झाली. 6 तास खलबत चालू होती. समोर नकाशा, कसं जायचं, कोणाकोणाचे घर किती आहे, सगळा सिक्का मोर्तब झाला. आणि राजे जाणार होते ते अगदी असणाऱ्या गुजरात मधल्या श्रीमंत पेठेत, जी औरंगाबादचं नाक होत, जिथं हिरे, माणिक, मोती, कापड, उंच किमतीचे अत्तर आणि मैलागिरी चंदन विकल्या जात होत. अशा श्रीमंत पेठेत, जिचं नाव आहे सुरत. सुरत सुरत विठ्ठला विठ्ठला. अतिशय हिरडस 5000 फौज तयार झाली. कुठे जायचं कोणाला खबर नाही. याचं कारण प्रत्येक जागेवर मोगलांचे आदिलशाहीचे हेर पेरलेले होते. राजे निघणार, पहाटे उठले आणि मासाहेबांच्या महालामध्ये गेले. सगळ्यात मोठी अडचण ही होती, मासाहेबांची आज्ञा भेटल्याशिवाय पुढचं कार्य होणार नाही. मासाहेब देवघरात बसलेल्या पहाटची वेळ ब्राह्मी मुहूर्त समयात येवत होत्या. लख मंद मंद प्रकाश पडलेला. मोगरा, जाई, जुई, सेवंती याचा सुगंध दरवळत होता. आणि मासाहेबानं जगदंबेच्या मूर्तीवर अगदी असणार कुंकू चढवलं, अगदी वस्त्र अलंकार घातले आणि मासाहेब सारखं जगदंबे पुढे नतमस्तक होऊन प्रार्थना करीत होत्या. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि मासाहेबांची प्रार्थना झाली, आरती झाली आणि राजे अतिशय लहान लेकरासारखं मासाहेबांच्या जवळ येऊन बसले. हातामध्ये पदर पकडला आणि पदरानं आपलं तोंड पुसू लागले. एक सांगू का, विश्वातला पुत्र केवढाही मोठा झाला तरी आपल्या आई समोर तो अगदी बालकच असतो. ही आयडिया आणि ही युक्ती राजांना माहिती होती. मासाहेब आपल्याला जाऊ देणार नाही, कारण की शत्रूच्या मगरमिठीत जाणं एवढं सोपं नाही. मासाहेबांच्या मांडीवर आपलं मस्तक ठेवलं आणि मासाहेबांना जाणीव झाली. मासाहेबांना मागं वळून पाहिलं. शोभा, शोभा, आता तुम्ही मोठे झाला, आता लहान नाहीये तुम्ही, असं लेकरासारखं वागू नये. अहो साहेब, आम्ही जगाकरता मोठे झालो, आम्ही विश्वाकरता मोठे झालो, पण आमच्या आराध्य तीर्थ मासाहेबांच्या पुढे आम्ही अजूक रांगते शोभाच आहोत. वा राजे वा. लक्षात घ्या, शोभा राजांची नम्रता. मासाहेबांचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. पहाटची वेळ होती. मंद मंद थंड गार हवा खिडकी वाटे येत होती. राज, मला माहिती शोभा, काहीतरी दिव्य करायचं असलं कीच तुम्ही माझ्याजवळ येतात आणि अशी लाडी गुडी लावून आमची आज्ञा घेतात. आमच्या आज्ञा घेण्याकरता आलात ना मासाहेब, तुम्ही आमच्या आऊसाहेब आणि गुरु आहात. तुम्ही अचूक ओळखलं. मासाहेब इकडं तिकडं राजानं मागं पुढं पाहिलं, कोणी दासी आहेत का, आणि कानात सांगितलं, आऊसाहेब आम्ही सुरत लुटण्याकरता जाणार. हा शब्द ऐकल्याबरोबर मासाहेबांच्या काळजामध्ये ठस झालेलं आहे. मासाहेब म्हणतात, नाही राजे, इथून 500 कोस अंतरावर सुरत, तिथं तुम्ही जाणार. मध्ये बुरहानपूर, अनेक असणारे ठाणे, चौक्या, औरंगाबादचं
काळीज लपकत असत त्यावेळेस मासाहेबांचे चरण पकडले. आऊसाहेब, जगदंबेची कृपा आणि तुमचा जर आशीर्वाद असेल तर काळ जरी समोर आला तरी त्याला आम्ही फाडून पुन्हा राजगडावर तुमच्या दर्शनाला येऊ. वा राजे, वा. काय अगदी आत्मविश्वास होता हा. आणि मासाहेबांना खडखडून मिठी मारली. आपल्या अश्रुधारा राजांच्या पाठीवर टिपकत होते. मासाहेबांना पाहिलं, शोभा किती धाडस करता. आत्ताच तुम्ही पन्हाळ्याहून सुटलात, शाहिस्ते खानाचा बंदोबस्त केला. हे दिव्य करण्याकरता दुसरा कोणी सरदार नाही का? तुम्ही का जावं? आऊसाहेब, लाल महालामध्ये तुम्हीच आम्हाला पडीत सांगितलं. शोभा, विषय भोगा करता लाखो जीव जन्माला आले, वतना करता गुलामगिरी करणारे अनेक सरदार झाले, पण स्वराज्यासाठी जो जगतो त्याचा सुनील अक्षराने इतिहास लिहिला जातो. हे तुम्ही आम्हाला शिकवलं. मासाहेब, तुम्ही आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही आता थांबणार नाही. येणार, आम्ही येतो, आम्ही आशीर्वाद द्या. मासाहेबांनी कुमकुम तिलक केलं. दह्याची वाटी जवळ होती. चमचाभर दही राजांच्या हातावर भरवलं. त्याच्यावर अभ्यासणारा गुळ ठेवण्यात आला. आणि मासाहेबांनी पुन्हा राजांकडे पाहिलं. डोळे भरून आले, वर भरून आला आनंदानं. पुत्र भावा तर शोभा सारखा व्हावा. वा वा, क्या बात आहे. आणि मासाहेबांना पटपट मुखी घेतले शोभा राजांचे. गालावर हात फिरवला आणि मायेचे असे बोट मोडले. मासाहेब म्हणतात, शोभा राजे यशस्वी व्हा, आशीर्वाद आहे तुम्हाला, विजयी व्हा. राजे निघाले. प्रसंग आता बदलला. दिवस उगवलेला होता. राजे पद्मावती मातेच्या मंदिरात गेले, दर्शन केलं, सईबाईंच्या समाधीकडे पाहिलं आणि एक क्षण स्तब्ध झाले, मौन. काय बोलले ते फक्त राजांनाच कळलं. आणि तेवढ्या सोयराबाई लगबगीनं पैठणी शालू नेसून नाकात बर्जरीत न ओवळायसाठी आल्या. आणि सोयराबाईनं ज्यावेळेस कुमकुम तिलक केलं ना, त्यावेळेस राजे एवढे आनंदित होते. राजे म्हणतात, सोयरा, आम्ही उंच कापड चोपड हिरे माणिक मोती अशा बाजारपेठेत चाललो. नाव नाही सांगितलं, पण तुम्हाला काही वस्तू लागत असली तर सांगा, कारण की मागण्याचा तुमचा अधिकार आहे आणि देण्याचा माझा. आपण विषयावरच आहोत. सोयराबाई म्हणतात, आता थोडा आडवं बोलल्या. सोयराबाई म्हणू लागल्या, स्वारींला एवढ्या धामधुमीत आमची जर आठवण राहिली तर बरं होईल. म्हणजे याला कुचकं बोलणं म्हणते ना. एक लक्षात घ्या, राजानं तात्काळ सावध केलं. सोयरा, आम्ही आज मनातून विचारतो, जरा चांगलं बोला. सोयराबाई सावरल्या आणि त्यांनी हात जोडले. जर तुम्ही श्रीमंत पेठेत चाललात तर नवरत्नाचा हिऱ्याचा हार आमच्या करता आणा. बस एवढंच घेऊन येऊ. राजे निघाले. शिंगाची ललकारी होऊ लागली, नगारा झडू लागला. अगदी मुजरे झडत होते. राजांच्या पायातल्या मोजऱ्या खर खर वाजत होत्या. दरवाजातून राजे उतरत होते, पाली दरवाजातून. आणि पाली दरवाजाच्या मुख्य गेटवर सईबाईंच्या नंतर एकच जागा घेतली त्या महाराज्ञीनं, जिचं नाव आहे पुतळा राणी सरकार. इतिहास आहे का? पुतळा राणी समोर आल्या आणि पुतळा राणीनं हुंदका दाटलेला होता. तिलक केलं, पण राजांच्या नजरेला नजर नाही. नाकामध्ये नथ सावळ्या रंगाच्या. सईबाईंच्या नंतर राजांचं अंतकरण जिंकणाऱ्या फक्त राणी सरकार, ज्यांचं नाव आहे पुतळा राणी सरकार. आणि राजांच्या लक्षात आलं, हिचा कंठ दाटून आलाय. एवढ्या दूरवर स्वारीला जाणारे. आणि तिने ताट ओवाळून खाली ठेवलं आणि राजांचे मोजड्या सहित पाय पकडले. एवढ्या रडल्या पुतळा राणी सरकार. राजानं उठवलं, पुतळा वेडीच करू. शुरांच्या वीरांच्या पत्न्यांना असं रडायचं नसतं. तुम्ही समजदार आहात ना. आम्हाला येईपर्यंत उपवास करायचा नाही, धैर्य राखायचं. आणि राजानं हातानं हनवटी वर केली अशी. पुतळा राणींच्या डोळ्यात पाणी तरळलेलं लाल गुंद डोळे झालेले. रडत होत्या हुंदक्या देऊन. आणि त्यावेळेस राजे हसले.
पुतळा हसा बरं, आम्ही उंच बाजारपेठेत चाललो, श्रीमंत पेठेत, काय आणायचं सांगा. पुतळा राणी पुन्हा रडल्या आणि पटकन खाली वाकून राजांचे चरण पकडले आणि वर पाहून पुतळा राणीनं काय मागितलं जरा प्रत्येक नारीनं याची नोंद करावी. पुतळा राणी रडत रडत म्हणता, स्वारीनं आमच्या करता एकच दागिना आणावा, एकच लेणं आणावं. श्रीमंत बाजारपेठेतून चांदीचा कुंकुवाचा करंटा भरलेला तो घेऊन यावा आणि याच जागेवर आमच्या भांगात सिंदूर भरावा. एवढीच वा, वा. याला मागणं म्हणते ना, पुढं नाही बोलत आता. विठ्ठला राजे त्र्यंबकेश्वरला मुक्काम केला आणि तिथून औरंगजेबाला हुलकणी देऊन राजे डायरेक्टली सुरतला गेले आणि सुरत फस्त करून आले. तिथला इनायत खान फक्त बघतच राहिला. 4 दिवस सुरत लुटल्या जात होती. तिथले इंग्रजाच्या वखारी त्या सुद्धा खांदून अगदी राजानं भरून आणल्या आणि गजांत लक्ष्मी राजगडावर आली. पुढची अपेक्षा तुम्हाला लागेल म्हणून मी पुढे सांगितलं जरा. विठ्ठल मागणी स्त्रीनं म्हणजे पत्नीनं आपल्या पतीकडेच करावी, इतराला नाही. सेवकानं आपल्या मालकाकडेच मागणी करावी. तुकोबराय आज देवापुढे मागणी करतात. एकादशीचा दिन आहे. तुकोबराय पंढरपूरला वारीला दर महिन्याला जात होते. भगवान पांडुरंगाच्या समोर भगवान तुकोबराय उभे अशी कल्पना करा. आज काय देव नटला होता हो. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार. आज भगवंताला महाअभिषेक केलेला, लोणी लावून चंदन कस्तुरी सुवासिक अत्तर लावून गरम पाण्यानं स्नान घातलेलं. वेद मंत्राचा घोष होता. तुळशी मंजुळाचे हार जवळ आणून ठेवलेले, देवाला नटवलेलं होता. काय भगवंताचा तो पिवळा पितांबर, त्याच्यावर अगदी असणार रेशमी निळ कुडत अंगरखा घातलेला, त्याच्या 12 बंदी बांधलेल्या, अंगावर शेला टाकलेला. भगवंताच्या गळ्यामध्ये त्या पुष्पाच्या माळा, वैजयंतीच्या माळा, नासागरी दृष्टी, देखणा परमात्मा, त्याला बघतच राहावं अशी त्याची मूर्ती आणि भगवंताचं भव्य कपाळ, त्याच्यावर अगदी कस्तुरीचा भव्य गंध, त्याच्यामध्ये अगदी बुक्का ल्याल्याले, डोक्यावर सोन्याचा मुकुट, त्याच्यात लाल हिरा जडवलेला, त्या मुकुटावर एक मोराचा पंख आणि भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशी मंजुळाचे हार, कटेवर हात, विटेवर उभा आणि तो उभा आहे त्याच्या समोर आहे. अहो दिसला का नाही पांडुरंग तुम्हाला? विठ्ठल आले की भगवान म्हणतात, महाराज प्रत्येक वारीला मी तुम्हाला मागणी करतोय, मागा मागा, मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा. किंवा भगवान सारखं तुकोबरायांच्या मुखाकडे पाहिजे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस
फळाची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. महाराज मागा 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 म्हटल्यामुळं उशीर होईल म्हणून तुकोबराय मागतात हे अभंगाचं पहिलं चरण. मागणे ते गोड भजन करू आपण. हा विठोबा भाई मागणे ते एक तुझं प्रती आहे देवा. तू माग म्हणतो म्हणून आज मागतोय. तुकोबराय मागतात. हा काय मागतात? पहिल्या चरणात मागणी नाही, वातावरण निर्मिती. तुम्ही बघा आता मला चांगली माहिती आहे, 30 वर्ष झाले. लहान वयात वैकुंठवासी गोकुळ बाबा, अगदी स्वर्गीय नरसिंह सोळंके, स्वर्गीय जगनजिजा, केशवराजी मंदिरात सप्ताह व्हायचे. बरीचशी मंडळी राहायची. मग ते थैल राहायचं काळ्या धारीचं. वर्गणी काय राहायची गावात आपल्या माहिती ना, पहिली वर्ग, आदली वर्ग. लक्षात घ्या, त्या काळापासून आम्ही बरोबर इथपर्यंत. आज काय दिलीप भाऊ, या गावाची ताकद, आपल्या गावचा स्वाभिमान प्रत्येकाला असतो. काय हिंमत आहे, ताकद आहे. नाश्त्याच्या पंक्तीला सुद्धा 200 लोकांचा नाश्ता. बापरे. मधल्या पंक्ती तेवढ्याच जबरदस्त. पण 2037 पर्यंत एका पंक्तीला 3 ते 3.5 लाख रुपये खर्च येतो. वाघाच्या काळजाचे माणसं गुण देते की आज वर्गणीला मागच अन्नदानाच्या बाबतीत हात धरायचा नाही. लक्षात घ्या, परगावचा एखादा व्यक्ती असेल तर तो पोटभर जेवून जातो. अनेक वेळेस अनेक महाराज लोक मला म्हणले, महाराज पंगत तुमच्या गावची वाढायलाही आमचे तरुण काही कमी पडत नाहीत. कालच्या लग्नात त्यांचं किती कौतुक करावं ते कमी आहे. लक्षात घ्या. म्हणून सार्थ स्वाभिमान गावाविषयी आहे. आणि त्या काळामध्ये ती काळ्या धारीचे पोते, मग ज्वारी बाजरी हे जमा व्हायचं. आज एवढाले सप्ताह होतात. हे गावाचं श्रेय आहे, हे गावाचं योगदान आहे. आणि गावाची एकता ही अभेद्य राहावी हीच भगवान बोंदेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. जरा बघा,
म्हणून उदार परमात्म्याकडे ही मागणी आहे. मी वातावरण सांगत होतो, कळलं? मग ज्याच्याकडून काही वसुली घ्यायची आपल्याला वर्गणी, त्याला आपल्याला कसं बोलावं लागतं? दादा तुमच्यासारखा दाताच नाही, तुम्ही दिल्यामुळेच एवढा सप्ताह होतो. याला वातावरण निर्मिती म्हणते. काय म्हणते? वातावरण निर्मिती म्हणतात. तसं तुकोबरा एवढे चतुर होते, देवाला असं फुगिलं आणि हरभऱ्याच्या झाडावर नेलं. मागणे ते एक तुझं प्रती आहे, मी तुलाच मागतो, देशील तरी पाहे. आता असा गोड बोलले तुकोबराने, पुन्हा दमय दिला, देशील तरी पाहे पांडुरंगा. जर नाही दिलं तर सगळ्या दुनियात दौंडी पिटून सांगल तुझ्यासारखा हलकट तूच. तुकोबरा संताला देव भेटतो बरं का, लक्षात घ्या. कारण की नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, हाती झेंगट घेऊन दवंडी पिटी नती लोकी, पतित पावन परितो देवा मोठा घात की. पतित पावन नाम ऐकोनी आलो मी तुमच्या द्वारा, पतित पावन नोहसी म्हणून जातो माघार. हे नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. संत एवढी अपकीर्ती करते, देशील तरी पाहे दम धरून. नाही का, झाकली मुठ 1.25 लाखाची. एका राजानं महापूजे करता पांडुरंगाच्या पायावर पैसे ठेवले. आता त्या बिचाऱ्या बडव्याला वाटलं राजा पूजेला येणारे, त्यांनी एवढी सजावट 50,000 खर्च केली. ते मला 1 लाख ठेवल्यावर 50,000 जातील, 50,000 तर जातील, पण त्याचा जरा व्यवहार तोट्यात आला. राजाला फार महाभाग निघाला. त्यांनी बरोबर 1 रुपयाने ठेवला. किती रुपये ठेवला? 1 रुपया. पण ते पुजारीले हुशार होतं, त्यांनी जेच उचलली ती 1 रुपया आणि अशी मूठ दाबली. म्हणून जुनी म्हणे ती झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि आलं चंद्रभागेच्या वाळवंटात सगळे लोक जमा केले. बघा राजे साहेबानं महापूजेला वस्तू ठेवली आली आहे आणि ती अनमोल किमतीची आहे. आता लोक म्हणले राजानं ठेवली म्हणल्यावर काही कमी नसेल ना. मग त्याचा लिलाव सुरू झाला. एक जण म्हणला 10,000, म्हणला एवढा झाला का काय, राजानं ठेवलेली 10,000. दुसरा म्हणला 50, भावटेस का काय 50, आरशात तोंड पाय. तिसरा म्हणला 5 लाख. ते म्हणला अरे भाऊ तू झोपीतून उठलाय का जागा जरा बघ की राजे महाराजांना ठेवलेली. तिथं राजाचा एक सेवक होता, ते पळतच गेलं. म्हणला महाराज तुम्ही कोणती वस्तू ठेवली होती हो पांडुरंगाच्या पायावर? त्याचा लिलाव झालाय आणि ती 7.5 लाखाला चालली. ते काय मुठ उघडीत नाही. राजा म्हणला मी बुट सुद्धा घालीत नाही, पळतच आला राजा आणि त्या माणसाच्या पाया पडला. ते म्हणला तुझ्या पाया पडतो, तुला अर्ध राज्य देतो, फक्त मूठ उघडू नको. आता हे गाव चतुर आहे, इथं जास्त सांगायची गरज पडणार नाही. दुसरीकडे स्पष्ट सांगावं लागलं असतं. झाकली मूठ 1.25 लाखाची, जर उघडली असती तर राजाची आबरू गेली असती. झाकून ठेवली म्हणून या पुजाऱ्याला ते पैसे भेटले. दृष्टांत विनोदा करता नाही, समजण्याकरता सांगायचं हे की भगवान देशील तरी पाहे पांडुरंगा. आता काय मागणी आहे? या संतासी निरवी हेची मजा दे, अनेक तुझे काही न मागू देवा. मी दुसरं काही मागत नाही, मला फक्त संतांच्या संगतीत सोपव. निरवणे म्हणजे सोपवणे. पूर्वी नाही का मुलगी वाट लावताना मुलीच्या बापाच्या डोळ्याला पाणी, आणि मग ते युवाई बापूला म्हणतो आजोर होती आमची, आता झाली तुमची, मी तुमच्या स्वाधीन करतो. निरवतो म्हणजे स्वाधीन करतो. याच्यावर 6 प्रमाणे वेळ संपलेली आपली. संतांच्या स्वाधीन मला करा. तर तुकोबरांसारखे संत आणि पुन्हा संतांच्या स्वाधीन म्हणतात. आम्हाला थोडं आलं तर आम्ही कोण्या संतांच्या पायावर झुकत नाही. तुकोबरांचं काय लौकिक आहे. महाराज सांगतात संतांच्या पायावर. पण का असं संतांच्या संगतीत काय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, संत संगती देई चरण सेवा, असंही महाराज सांगतात. संत संगतीवर एवढे प्रमाण आहे. एक सांगू का, संतांच्या संगतीत निमिषभर जर राहिलं माणूस तर त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
संगतीत एवढा मोठा परिणाम आहे. वाल्या कोळी नारदाच्या संगतीत आला तर महाकवी झाले. जरा बघा संगतीचा परिणाम. कस्तुरी जर माती कस्तुरीच्या संगतीत आली तर माती सुद्धा सुवासिक होती. संगतीचा परिणाम. जरा बोलूच का. लोह उभे खाय माती परिते परिसाचिया संगती. सोने होय पुढती नशिबीजे मळे संगतीचा परिणाम. म्हणून सत्संगेन परम प्राप्य भागवत सांगतो. दुस्तरा तरते छिरा तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. एकादश स्कंदामध्ये भागवतात दिलेला हा श्लोक आहे. त्याचं उत्तर देताना ज्ञानोबा यांनी हरिपाठात दिलंय. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपतीने पंथे. नाथ महाराज सांगतात स्वहिताकारणे संगती साधूची. जर जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर फक्त परिणाम संगतीचा आहे. आज व्यसन बंद झालं पाहिजे. मलाही असं वाटतं मी महाराष्ट्रभर फिरतो. आपलं गाव म्हणजे भागवत कीर्तन चांगले असणाऱ्या विचारवंताचं गाव. इथं व्यसन नकोय. मदिरासारखं वाईट व्यसनानं अनेक चांगले तरुण व्यसनाकडे जाऊ लागले. हे गावात सांगू नये पण त्यांनी पुन्हा हे सोडावं आणि चांगल्या संगतीत यावं. चांगल्या संगतीचा परिणाम अनेकाला अगदी प्राप्त झालेला आहे. म्हणून संतांच्या संगतीची काय ताकद आहे जरा बघा. एकदा वशिष्ठ महामुनी विश्वामित्राच्या आश्रमात आले. विश्वामित्राचं आणि वशिष्ठाचं वाकडं होतं. इतकं काही सरळ नाही, भांडणच, पण तत्वाचं होतं. आणि विश्वामित्रानं आदर सत्कार दिला बरं का. एक कुठंतरी एक आत्मीयता असते. शत्रुत्व शत्रुत्वाच्या जागेवर असतं पण अंतकरणातली भावना ही महत्वाची असते. बसायला आसन दिलं, पाद्यपूजा केली, फळ दिले खायला. आणि वशिष्ठ ज्यावेळेस निघाले ना त्यावेळेस विश्वामित्राने सांगितलं, वशिष्ठजी तुम्ही चाललात ना, मी तुम्हाला आज माझ्या 60,000 वर्ष तपश्चर्याच्या फळापैकी 1,000 वर्षाचं पुण्य तुम्हाला बहाल करतो. वशिष्ठानं ते आपल्याकडे घेतलं निघाले. पण काही दिवसानं विश्वामित्र हटकून वशिष्ठाच्या आश्रमात गेले. आपण 1,000 वर्षाचं पुण्य दिलं, हे बाबा काय देतो आपल्याला, नाही का. ते लग्नात भेट देण्यासारखंच झालं ना. आणि नेमकं गंमत अशी आहे की वशिष्ठाच्या आश्रमात गेले विश्वामित्र, आदर सत्कार झाला. आणि ज्यावेळेस विश्वामित्र निघाले ना त्यावेळेस वशिष्ठ महामुनीनं सांगितलं, महाराज तुमच्याकडे 60,000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य होतं, माझ्याकडे काहीच नाही. पण एक देतो, संतांच्या संगतीतल्या अर्धक्षणाचं पुण्य मी तुम्हाला दान देतो. आता तुम्ही बघा याच्याकडं एकूण 60,000 वर्षाचं पुण्य शिल्लक आहे आणि त्याला अर्धक्षणाची काय किंमत वाटन बरं? वाटन का? याला राग आला म्हणलं माझी उपेक्षा करतो का? अर्धक्षणाचं पुण्य फेकून दे तिकडं. वशिष्ठ म्हणले वेळा झाला का काय, आज आपण मोठ्या हायकोर्टात जाऊ, बघू कोणाचं पुण्य जास्त. आणि मग गेले भगवान शंकराकडं कैलासपती. भगवान शंकर म्हणले मला नका विचारू बाबा, मी भोळं देव आहे. चुकीनं जर चुकीचा न्याय झाला विनाकारण शाप मला, तुम्ही विष्णू परमात्म्याकडे जा. गेले तिकडे. ते म्हणजे दोघंही माझे गुरु आहेत राम अवतारातले, मी न्याय करू शकत नाही, तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. ब्रह्मदेव म्हणले हे वरचे कोर्ट त्यांनीच न्याय नाही दिला तर मी काय म्हणणार आहे, तुम्ही असं करा, आता पाताळात शेष आहे, शेषाकडे जा. वेळ झाला म्हणून ते पटकन गेले. गेल्याच्या नंतर तिथं शेषाच्या फणावर पृथ्वी होती आणि आजही आहे शेषाच्या फणावर ती पृथ्वी, अखंड पृथ्वीचा भार. शेषाला हाक मारली वशिष्ठानं, शेष सांग या विश्वात 1,000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य जास्त का संतांच्या संगतीच्या अर्धक्षणाचं पुण्य जास्त? शेष म्हणला, काय भले माणसं आहेत तुम्ही. एखादा माणूस क्विंटलचं पोतं घेऊन चालला आणि त्याला वजन झालं, त्याला विचारलं आमच्या दाजीचं घर कुठे आहे, तो सांगन का? तो आधी म्हणेन मला पोतं खाली टाकू द्या, नाही तर भार उचला, मी सांगतो. मग शेषानं युक्ती केली, महाराज माझ्या पृथ्वीचं डोक्यावरचं वजन थोडं कमी करा, ते तुम्ही घ्या, मी मोकळा झालो ना बरोबर सांगतो. काही केल्यानं पृथ्वी उचलते का? विश्वामित्राला अहंकार होता, आपण म्हणू नये, पण तसा चरित्र आहे. विश्वामित्रानं हातात कमंडलूतलं पाणी घेतलं, हे पृथ्वी तुला 5,000 वर्षाचं पुण्य मी प्रदान करतो, जरा थोडं उंच हो. पृथ्वी अजिबात हल्ली नाही. 10, 15,
20 बोली वाढत चालली. एकूण 60,000 याची बँक रीती झाली. सगळं अगदी पासबुक मोकळं. तरी पृथ्वी सरकली नाही. शेष हसत होते. आणि मग विश्वामित्राची ताकद संपली, पुण्य संपलं. वशिष्ठाकडे पाहिलं. तुम्ही बोला. वशिष्ठ महामुनीनं हात जोडले. अतिशय नम्र भावानं पृथ्वी मातेला नमस्कार केला. हे वसुंधरे, संतांच्या संगतीचं अर्धक्षणाचं पुण्य मी तुला प्रदान करतो. असं म्हणता क्षणी 10 फूट पृथ्वी उंच झाली आणि पाताळात शेषानं गर्जना केली. विश्वामित्र म्हणले, सांगा ना शेषा, कोणाचं पुण्य जास्त आहे? आता हे सांगायची काय गरज राहिली? तुमच्या लक्षात आलं? तसा संतांच्या संगतीच्या अर्धक्षणाचं पुण्य श्रेष्ठ आहे. म्हणून संतांची संगती मागितली. गावकऱ्यांना आज्ञा दिली. भजनी मंडळीनं माझ्याकडे ही सेवा दिली. म्हणून मी सेवा करण्याची यत्न केला. वेळ माझ्याकडे 1 तास होता. मी तुमचे 15 मिनिटं जास्त घेतले. ज्ञानेश्वर काय बोले? काल्याच्या प्रसादाला आपण सगळ्यांना उपस्थित राहावं. उद्या 10:30 वाजता काल्याचं कीर्तन सुरू होणार आहे. सगळ्यांना अत्यंत एक चित्तानं कीर्तन ऐकलंय म्हणून सगळ्या गावकरी बांधवाला कोटी कोटी धन्यवाद देतो. बाहेर गावाला आम्ही लाखो समाजात कीर्तन करीत असतो, यात नवल नाही. पण गावानं कौतुकाचे बोबडे शब्द ऐकून घेतले, याच्यात फार मोठं नवल आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा आणि वारकरी संप्रदायाची सेवा आमच्या हातून घडावी, हीच मी भगवत चरणी प्रार्थना करतो. तुमच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.